आयुष्यात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. यश मिळवण्यासाठी आणखीन एक गोष्ट लागते, ती म्हणजे संयम. संयम ही गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही शिकवते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशीच एक गोष्ट सांगणार आहे. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. एकदा गौतम बुद्ध धर्माचा प्रसार करत होते. खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे त्यांना खूप तहान लागली होती. म्हणून त्यांनी शेजारच्या असणाऱ्या एका झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ पिण्याचे पाणी संपले होते. म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका शिष्यापैकी एका शिष्याला शेजारच्या गावातून पाणी आणण्यास पाठवले. तो शिष्य हातामध्ये मडकी घेऊन पाणी आणण्यास गेला. तो जेव्हा नदीपाशी गेला तेव्हा त्याने पाहिले की कोणी नदीमध्ये लोक आंघोळ करतायत, वस्त्र गाई म्हशी धुतायत. त्यामुळे पाणी गढूळ झाले होते. ते गढूळ पाणी आपल्या गुरूंसाठी म्हणजे गौतम बुद्धांसाठी घेऊन जाणे बरोबर नाही. म्हणून तो शिष्य हातामध्ये असलेले मडके रिकामे घेऊनच गौतम बुद्धांकडे गेला. गौतम बुद्धांनी विचारले, आणले का पाणी? त्यावर त्या शिष्याने पाहिलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी अजून एका शिष्याला पाणी आणण्यास सांगितले. भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य परत आला नाही. परंतु थोड्याच वेळात तो शिष्य गौतम बुद्धांपाशी आला. त्यांनी आणलेले पाणी गौतम बुद्धांना दिले. त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांना विचारले, नदीतील पाणी तर खराब होते, मग तुम्ही पाणी आणले कुठून? त्यावर तो शिष्य म्हणाला, हो, खरंच ते पाणी खूप खराब होते. मी तेथील सर्व लोक गाई म्हशी जाण्याची वाट पाहिली. थोड्याच वेळात ते सर्व लोक तिथून निघून गेले. ज्याच्यामुळे पाण्यात तरंगत असलेला गाळ हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहू लागले. त्यानंतर मला स्वच्छ आणि निर्मळ पाणी भेटले आणि ते पाणी मी घेऊन आलो. हे ऐकून गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन देखील या नदीसारखे आहे. जीवनात चांगली कामे करत राहिल्यामुळे मन नेहमी शुद्ध होत राहते. परंतु जीवनात भरपूर असे क्षण येतात की आपल्याला दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्येही आपले जीवनावश्यक पाणी शुद्ध आहे ते आपल्याला दूषित वाटू लागते. या गोष्टीवरून आपल्याला एवढं शिकण्यास मिळते की आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आणि कितीही दुःख आले तरी घाबरलं नाही पाहिजे. त्यांचा आत्मविश्वासाने सामना केला पाहिजे. संकटे काही काळ राहतात आणि जातातही, परंतु आपण आपला संयम आणि आपली चांगली कामे करत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या नदीचे पाणी हे शुद्ध होत राहते. अशा संकटांमुळे आपण जर थांबलो तर त्या पाण्याचे दूषित डबके होऊन आपल्याला ते पाणी आपल्या आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ देणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.